नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वयेशेष मौनावला स्थिर पाहे मना सर्व जाणीव सांडून राहे. या श्लोकात समर्थ धर्मशास्त्र विषयक तसेच अध्यात्मशास्त्रांच्या ग्रंथांच्या मर्यादा स्पष्ट करून सांगतात. धर्माच्या व अध्यात्माच्या अभ्यासासाठी न्यायशास्त्र, श्रुती, स्मृती, तर्कशास्त्र, वेद, पुराणे, उपनिषदे असे महाप्रचंड वाङ्मय उपलब्ध आहे. हे सर्व ग्रंथ अभ्यासण्यास सोपे नाहीत. पूर्ण जन्म गेला तरी त्याचाही पुरेसा अभ्यास होणार नाही. तरी देखील समजा एखाद्याने ह्या सर्व ग्रंथांचा अभ्यास केला तरी त्याला पूर्ण ज्ञान झाले असे मात्र समजता येणार नाही. या सर्व अभ्यासाचा हेतू बऱ्याच वेळा केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे एवढाच मर्यादित असतो. त्यामुळे खऱ्या भगवंताची प्राप्ती होत नाही. ग्रंथाच्या अध्ययनाने माणसाची परमार्थाकडे वाटचाल सुरू होऊ शकते. त्यास भक्तीची गोडी निर्माण होऊ शकते. ग्रंथांचे वैशिष्ट्य सांगताना समर्थ म्हणतात, जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ. जेणे धारिष्ट चढे जेणे परोपकार घडे जेणे विषय वासन मोडे त्या नाव ग्रंथ. जेणे होय उपरती अवगुण पालटती जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. जेणे परम साधन जेणे ग्रंथे होय ज्ञान जेणे होईजे पावन त्या नाव ग्रंथ. ग्रंथांची ही सारी वैशिष्ट्ये सांगितल्यावर समर्थ म्हणतात, ग्रंथ बहुत असती नाना विधान फलश्रुती जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे. समर्थ आपल्याला कोणता ग्रंथ ऐका तेही सांगतात. जेथे संशय तुटती होय अशंका निवृत्ती अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. हे सगळे सांगून झाल्यावर श्रेष्ठ ग्रंथ कोणता तेही समर्थ सांगतात. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता परमार्थास तत्वता तारूच की. जो ऐकताच गर्वगळे का ते भ्रांतीच मावळे ना तरी एकसरे वोळे मन भगवंती. समर्थ म्हणतात की अद्वैतासारखा दुसरा ग्रंथच नाही. तो परमार्थास तारणारा आहे. माणसाच्या मनातील द्वंद्व नाहीसे करणाराच ग्रंथ श्रेष्ठ होय. हे सर्व सांगताना समर्थ म्हणतात की या सर्व ग्रंथांच्या मर्यादा आहेत. त्यासाठी अद्वैतासारखाच ग्रंथ हवा. अनेक प्रकारची विधाने फलश्रुती सांगणारे ग्रंथ पुष्कळ आहेत, पण ते ग्रंथ नव्हते. अवगुणाचे रूपांतर गुणामध्ये व्हायला ज्याच्या श्रवण अध्ययनाने मदत होते ते खरे ग्रंथ होत. परंतु एक लक्षात ठेवले पाहिजे, ग्रंथ हे परमार्थाची वाट दाखवू शकतात. त्याला प्राप्त करून घेण्यासाठी जन्मोजन्मी प्रयत्नच करावे लागतात. तेव्हा एखाद्या जन्मात तो प्राप्त होईल हे सांगताना त्यांनी शेषनागाचे उदाहरण दिले आहे. जेव्हा खऱ्या ज्ञानाची व्याप्ती शेषनागाला कळली तेव्हा शेषानेही मौन धारण केले व भगवंताचे शयनासन म्हणून स्थिर झाला. यासाठीच मनाला सर्व अहंकार सोडून खऱ्या आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.